नमस्कार, मी उज्ज्वल संजय ताथोड, महाराष्ट्र फुटपाथ न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आलो आहे अमरावतीमध्ये. तुम्हाला तर माहीतच असणार, महानगरपालिकेची निवडणूक जवळ आले आहेत आणि त्याची तारीख सुद्धा ठरली आहे. आपण सामान्य लोकांची त्यांचे मतं जाणून घेऊ. नमस्कार ताई. नमस्कार. तुम्हाला तर माहीतच असणार की आता महानगरपालिकेची निवडणूक जवळ आले आहेत, तारीख जाहीर झाली आहे. तर यावेळेस तुम्ही कोणाला मतदान करसान? गणेश भाऊ मारोळकर ज्यांना म्हणेन त्यांनाच मी मतदान करणार आहे. त्यामागचं कारण म्हणजे ज्यावेळेस आमचा धंदा बंद होता, आम्ही फुटपाथवर बिझनेस करतो, त्यावेळेस तोच माणूस आमच्या सोबत होता. बाकी त्यांनी आम्हाला साथ नाही दिली, म्हणून आम्ही ते ज्यांना म्हणाल त्यांनाच मतदान करणार. नमस्कार काका. नमस्कार. तुम्हाला माहीतच असणार की महानगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे. हो आले. तर यावेळेस तुम्ही कोणाला मतदान करसाल? आमचे जे हॉकरचे संस्थापक अध्यक्ष आहे गणेश भाऊ मारोळकर, हे ज्या व्यक्तीला म्हणणार की त्या चालवा तुम्ही, त्यांनाच आम्ही चालवणार आहे. का बरं असं? कारण आतापर्यंत होतं कोणताच लीडर धावून नाही आला, कोणता आमदार नाही आला, कोणीच नाही. जे गणेश भाऊ मारोळकर आहेत त्यांनी आम्हाला पुष्कळ सपोर्ट केला आणि त्यांच्या म्हणण्यानं अतिक्रमणची कारवाई पूर्णपणे थांबलेली आहे. ते ज्या व्यक्तीला म्हणणार की तुम्ही मतदान या व्यक्तीला करा, आम्ही त्याच व्यक्तीला मतदान करू. नमस्कार काका. नमस्कार. तुम्हाला तर माहीतच असणार, महानगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे. हो, तर यावेळेस तुम्ही तुमचा प्रतिसाद तुम्ही कोणाला मतदान करसान यावेळेस? आमचे गणेश दादा ज्याला म्हणणार त्याला आम्ही वोटिंग करू. तर का बरं असं? काऊन का आमचे अतिक्रमाचे जे आपल्या फुटपाथ लाईनचे जे आहे, आम्हाला देवासारखे आहे ते जोपर्यंत ते उभे आहेत त्याच्या मागे आम्ही उभे आहे. हा, ते रोजी रोटीसाठी आमच्याकडे एनी टाइम केव्हा पण आमच्या समोर केव्हाही उभा राहतात, म्हणून तो मग आमच्यासाठी देव आहे. तर गणेश भाऊ ज्यांना म्हणतील त्यांना तुम्ही मतदान करता. वोटिंग करणार. धन्यवाद काका. नमस्कार. तर काका, तुम्हाला माहीतच असणार महानगरपालिकेची निवडणूक हे जवळ आली आहे. हो. तर तुमची प्रतिक्रिया काय त्याच्यावर? तुम्ही कोणाला मतदान करणार आहे यावेळेस? यावेळेस मी मतदान आमचे जे हॉकर्स युनियनचे अध्यक्ष जे आहे शहीद भगत सिंग हॉकर्स युनियनचे जे अध्यक्ष आहे गणेश भाऊ मारोळकर, ते आम्हाला जे सांगन त्या हिशोबाने आम्ही त्या व्यक्तीला वोटिंग करू, ते कोणत्याही पक्षाचे असो. म्हणजे पक्ष तुमच्यासाठी महत्वाचा नाही आहे? नाही, पक्ष महत्वाचा नाही आहे. कारण की आतापर्यंत जे आमच्यावर समस्या आली हॉकर्सवर, तर आतापर्यंत त्यांनीच सॉल्व्ह केलं पूर्ण प्रॉब्लेम आमचे. तर आम्ही तर आमचा नेता त्यांनाच मानन. असं तर नाही की गणेश भाऊ उभे आहेत यावेळेस? तर नाही, ते उभे तर नाही आहे. उभे असते तर काही प्रॉब्लेमच नसता. मग तसंही हे नगरसेवकचं इलेक्शन आहे, तर प्रॉब्लेम असा आहे की ते अलग वार्डमध्ये, आम्ही अलग वार्डमध्ये येतो, तो प्रॉब्लेम आहे. पण एक हे तर नगरसेवकचं इलेक्शन आहे. हा, आमदारकीसाठी जर उभे राहत असेल आम्ही तो विचार करू. तर अमरावतीकर, तुम्हाला पण माहिती असणार आता आपण एवढ्या लोकांशी बोललो, एवढ्या लोकांची त्यांची मतं जाणून घेतली आहे. तर मला तरी असं वाटते की लोकांची प्रतिसाद, लोकांचं जे मत आहे ते फक्त गणेश भाऊ मारोळकर यांच्याच नेतृत्वाच्या खाली आहे. म्हणजे गणेश मारोळकर ज्या व्यक्तीला म्हणणार त्याच व्यक्तीला लोक मतदान करतील असं मला वाटते आहे. तर आपण जाणून सध्या तर आपण काही म्हणू नाही शकत, पण नंतर आपण या गोष्टीची पुष्टी करू आणि माहीतच पडणार कोण कसा काय विषय.